मित्रांनी गोड हवीत प्रभू रामचंद्राची दिव्य अशा प्रकारची अनेक जीवांचा उद्धार करणारी पापमोचनी अशी असणारी जशी वाचे म्हणता गंगा गंगा सर्व दोष जाती भंगा पृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही हेमपुरी असं अत्यंत भव्य दिव्य गोड रामचंद्र प्रभूंचं असणारं चरित्र आहे. ब्रह्मपत्रातील वाचन आहे. लक्ष्मणजी पत्र वाचतात. प्रभू रामचंद्र शुद्ध अर्थज्ञ त्याचा अर्थ करत आहेत. सर्व श्रोते अबाधव्रत वैव्रत तपोव्रत ज्ञानव्रत माता भगिनी सर्वांना बालक लक्ष्मण तांबडेचा साष्टांग प्रणिपात. तरी का बालक बोबडा बोले ते कावा कुणा तुका पाऊले ते चोद करोनी बाऊली रिगे जेवी. आणि परमन ही आमचे परमस्नेही आमचे मित्र बिभीषण महाराज सुग्रीव महाराज आणि बाबा महाराज यांच्या चरणी नतमस्तक. कारण यांचं लक्ष असलं तर आम्हाला चान्स मिळतो बरं का. बाकी लक्ष नसतंय कोण लक्ष्मण तांबडे का. असं आखया नावाचा वीर असणार अगदी बलाढ्य क्षणामध्ये आकाशामध्ये रथ आहे क्षणामध्ये पाताळामध्ये रथ आहे. आणि हनुमंतरायकर महाराज मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजमानरे प्रमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हनुमंतराय कमी नव्हते. आखया जरी अतुर्बळी वीर असणार आपलं सामर्थ्य हनुमंताला दाखवत असणार. जन्मताच दिलेले सूर्याशी धरिले इंद्रादिका दिदले थोरमार असा याचा पुरुषार्थ आहे. तो हनुमंत एकाला आठवत नाही. जे चारदरीच्या रामायणात येत नाही ते तो पहिला हाणतोय. चला कोणी लागे पाठी उच्चे बांधवले कडकडाटी लागे आपली भूत हनुमंत जागावर शेपटी आणखी पाठलाग करत आहे. अतिमाया शक्ती योग माया अर्धांगिनी मूळ माया प्रकृती पार्वती मातेने शेपटी स्वरूपाने अवतीर्ण होऊन अकराव्या रुद्र हनुमंताला सहकार्य करणारी ती शेपटी महाराज. अहो ज्या वेळेला खेळाचा रथ आकाशामध्ये गेल्याबरोबर पाठलाग करायचा रथ शेपटामध्ये बांधायचा गरगर गर फिरवायचा प्रथेवरती आपटायचा असा पराक्रम हनुमंतरायात करू लागलेले. कारण तुकामध्ये भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे कोण अरे देवाचं नाव घेणारे पुतीला विरोध करणारे नाही. चला रथा पटिता शिक्षित मोड खाणे घेऊन हाती आखया उसळून लघुगती मारू मारुती धाविंदला. त्या वेळेला रथाचा चक्काचूर झालेला आहे. रथाखेळाचा प्रथेवर हनुमंताने आपटल्याबरोबर घोडे सारथी आणि रथ त्याचा चक्काचूर झाला. आखयाने हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि हनुमंतावरती झडप घातलेली धावलेला आहे. पण जसा अग्नीवरती पतंगाची झडप असते तसा आखयाचा पुरुषार्थ महाराज. हनुमंतराय ऐसा प्रतापी गहन सगळ्या भक्तांचे भूषण सर्व नंबर 1 क्रमांकाचा रामायणामधून हनुमंत काढून टाकला तर सुंदर कांडच नाही महाराज. कारण अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अरे त्याचं जन्म नक्षत्र काय सूर्य चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्य उदय समयाशी. त्याचं कारण आहे पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शिविला. काही काही सारख्या काही रुसून बसणाऱ्या तशात रुसून बसत असतात त्या रामायण ऐकत नाही. त्या बाबा चला मारा वया हनुमंत वरण खडग्याशी तळपत कपीचा करावया घात गगनांत उसळला. सांगितलं हनुमंताला मारण्याकरता हातामध्ये खडग आहे. ओढण आणखी समोर केलेल्या हनुमंतावर धावलेला आहे तो आखेळा. पण भगवंत मागे पुढे उभा आहे. संभाळी ताली आघात निवाराया किंवा पडता जन भारी ताशी आठवावा हरी मग तो होऊन दीक्षिण आणि झाली सुदर्शन. अरे आखेळा जरी मारत असला तरी हनुमंत तृतीयवस्त्र सुद्धा आणखी त्या आखेळ्याला सापडत नाही. प्रतापी महान रणशूर रणरंगधीर आणखी रणांगाच्या असणाऱ्या आणखी लक्षणे या हनुमंताकडे. आणि ज्याने सर्व देवांना आपल्या हातात अंकित जे ते अमर
आणि वज्र हनवटे पडिला कपाटी मेरोचिया. सर्व देवांनी त्यांना आणखी वरदान दिलेले होते. मुली जरी असला तरी हनुमंतापुढे टिकत नव्हता. आखया मारण्याचा प्रयत्न करतोय, पण जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना. जो पंचानना देखील नाही. कोणा कुठपर्यंत कोणाची बडबड असते. जोपर्यंत शिवाला बघत नाही. काही काही म्हणतात ना, आरती संपल्याच्या नंतर बाहेर गेले, अरे सांगायचं अवघड नाही रे, पण ते आपल्याला तिथं जाणेच होत नाही. बरं चालेल तर चला.